सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी रमेश हिंगणा देवर्षी, भारतीय जनता पार्टीचे मुचंडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार। माझ्यासोबत मुचंडी पंचायत संघासाठी सौ सुनीता आप्पासाहेब बेडगे यांचे पती आहेत, तसेच भजनवाडी पंचायती गणाचे सौ विनास रमेश बिरादर यांचे पती रमेश बिरादर आहेत। तर सर्वांना मतदारांना मी आवाहन करतो की आता देशामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यात असलेले भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे। त्यासाठी सगळ्यांनी एवढंच विनंती करतो की सगळ्यांनी सत्ताधारी पक्षाकडे असेल तर विकास होऊ शकतो आणि आमदार साहेबांनी बऱ्यापैकी आता विकासाची कामं केलेली आहे। म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम 90% पूर्ण होणार आहे। आता येत्या डिसेंबरमध्ये ती पाणी सोडण्याचं पण योजना आमदार साहेबांनी सांगितलं आहे, ती होणार पण आहे। आता ते वस्तू तिथे सगळ्यांना दिसतोय। तसेच आता काय आमच्या समोरचे काय काँग्रेसचे उमेदवार आहे, त्यांना निवडून दिलं की काय होते, त्यांनी निवडून दिलं की नंतर निधी बाबतीत कोणी विचारलं गेलं तर आमच्याकडे सत्ता नाही म्हणणार आहे। त्याच्यापेक्षा सगळ्यांना मी विनंती करतो, आता सत्ता आमच्याकडे आहे आणि काम करण्याची आमच्याकडे आमदार साहेबांकडे धमक आहे। देवाभाऊचं खाली एक चांगलं नेतृत्व आम्हाला भेटलेलं आहे। त्यासाठी सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यांनी जात पात सगळं सोडून विकासाच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र यायचं। काँग्रेसवाल्यांना पण मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही पण विकासाचा मुद्दा घेऊन आमच्यासोबत सगळ्यांनी या आणि भारतीय जनता पार्टी जतमधील 9+18 सर्व उमेदवारांना निवडून द्यावे म्हणून विनंती करतो। आणि आमच्या विरोधात काय रमेश पाटील म्हणून काँग्रेसचे उमेदवार आहे, ते 2000 पासून ते आहे पंचायत समितीसाठी असू दे, जिल्हा परिषदेसाठी। परंतु आता पच्चापूर गाव असू दे, मुचंडी असू दे, राऊंडवाडी असू दे, एकही गावामध्ये त्यांना सांगण्यासारखं एक 10 लाख रुपयाचं पण काम पण केलं नाही। त्यासाठी सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की आता त्यांनी शेवटचं इलेक्शन आहे, त्यांनी आता तुमच्या समोर त्यांनी काय नंतर येणार, त्यासाठी त्यांनी काम करू शकत नाही, लोकांच्या तळागाळात त्यांनी पोचू शकत नाही, गरीब लोकांना त्यांनी मदत करू शकत नाही। त्यासाठी आम्ही सक्षम आहे, आम्ही यंग आहे, आम्हाला इच्छा आहे, आम्ही पुढचं भविष्य, राजकीय भविष्याची इच्छा आहे। त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीचं काही योजना आहे ते प्रत्येक शेतकऱ्यामध्ये कसं पोचता येते, प्रत्येक महिलापर्यंत कसं पोचता येते, ते सबसिडीचं असू दे, काही असू दे, आम्ही कसं पोचता त्या हिशोबानं आम्ही हे केलं आहे। आता निवडणूक संपल्यावर आम्हाला तुम्ही निवडून दिल्यावर आता 100 दिवसांमध्ये आम्ही एक आराखडा तयार करणार आहोत की प्रत्येक गावाची पाणंद रस्ता असू दे, देवस्थानातील सुशोभीकरणाचे काय काम असू दे, हे सगळं आराखडा तरून वर्षभरात त्याला कसं रुटीन बसून काम करता येते ते पण बघणार आहे। तसेच आमदार साहेबांचं विशेष आमच्यावर लक्ष असल्यामुळे आता पहिल्या तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्र ब मध्ये दानम देवी आणि भैरवनाथ 2च मंदिर होतं, परंतु आमदार साहेबांच्या प्रेमामुळे, आमदार साहेबांच्या आम्ही पाठपुरामुळे फक्त माझं मुचंडी गावातच 2 तीर्थक्षेत्रमध्ये ब मध्ये मंजुरी मिळालेलं आहे। त्यांना 5-5 कोटीचं निधी पण मिळालेलं आहे। त्यासाठी आता 16 गावांना मी प्रत्येकी मुचंडी असू दे, राऊंडवाडी असू दे, शेड्याळ, पळसंग, कोळीगेरी, सोरडी, इकडं उंटवाडी, मेंढीगेरी, पाचापूर, अमृतवाडी, रामपूर, वाशण, मल्लाळ, देवनाळ, भजनवाडी ही अजून राहिले असेल तर एखादी सगळं 16 गावामध्ये आता काय मुचंडी गावामध्ये मी 30 ते 40 कोटीचं निधी आणलो आहे। तसेच तुमच्या गावात शेकडो कोटीचं निधी आणून आणि सगळं गावाची काय समस्या आहे ते सगळं समस्या सोडवण्यात मी तयार आहे, कटिबद्ध आहे, यंग आहे करणारे। त्यासाठी येणाऱ्या शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी मला स्वतः, मी जिल्हा परिषद गटाचे रमेश हिंगणा देवर्षी उमेदवार आहे, माझ्यासोबत सौ सुनीता आप्पासाहेब बेडगे भजनवाडी गणासाठी येणार रमेश बिरादर हे उमेदवार आहे। सगळ्यांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणून द्या आणि तुमच्या सेवासाठी आम्ही 5 वर्ष कटिबद्ध आहे, एवढं सांगतो। पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।